पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं पोस्टर लावणं भाजप आमदाराच्या अंगलट आलंय। या पोस्टरवर ज्या महिलांचा फोटो लावलाय त्यांनी आमदाराच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। नेमका काय हा सगळा वाद आहे बघूया। लाडकी बहीण पोस्टरवरून भलताच वाद। चंद्रशेखर भाई जय भीम जय शिवराय। आमदारानं परवानगी न घेता लावलं पोस्टर। लाडक्या बहिणीवर घटस्फोटाची वेळ। या आहेत नम्रता कावळे आणि भगीरथीबाई कुरणे, लाडकी बहीण योजनेच्या पोस्टर गर्ल। भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात नाक्यावर त्यांची पोस्टर्स लावली आहे। धक्कादायक बाब म्हणजे नम्रता कावळेंच्या नवऱ्यानं ती पोस्टर पाहिली, तो एवढा संतापला की बायकोला थेट घटस्फोट द्यायला निघाला। बिचारा दोघी जणी त्यांनी तत्काळ गावावरून पुण्याला धाव घेतली। आमदारांनी आमची बदनामी केली असं सांगत त्यांनी आमदार शिरोळे यांच्या विरोधात पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी साधा अर्जही केलेला नाहीये। 2-3 दिवसात आम्हाला कळालं, मग ते आम्ही गावाकडून इकडे आलो। हे आमचे जावई हे आम्हाला म्हटले तुमच्या फोटो इथं लागल्या कशा काय, ह्याच्यामुळे आम्ही ही तक्रार नोंदवली। नाही, याच्यातलं काहीच नाही माहिती ना, अर्ज पण नाही केलेला मी। आता जे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात तुम्ही अर्ज केलेला नाही केला, तरी तुमचा फोटो वापरलेला। हो, पुणे जिल्हा त्यांच्या क्षेत्राखाली म्हणजे न्याय मागण्यासाठी जातो त्यांच्याकडे। तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही लोकांना न्याय दिला पाहिजे, ना की तुम्ही लोकांना त्रास दिला पाहिजे। आता त्यांच्यामुळे एखाद्या बहिणीचा एखाद्या ताईचा संसार जर मोडत येत असेल तर त्या आमदाराचं करायचं काय। भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी पोस्टरवरच्या दोघा महिलांचा फोटो कापून काढला। आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळेला केली आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, आमच्या माय बहिणींचा फोटो आम्ही ह्याच्यातनं फाडलेला आहे, फ्लेक्सला कुठलाही धक्का लावलेला नाही। मी 2 दिवसात पोलिसांना देखील सांगतोय की या विरुद्ध आमदाराच्या विरुद्ध या सरकारच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अन्यथा भीम आर्मीच्या पतीनं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणजे करणार। दरम्यान योजनेच्या प्रसिद्धीसाठी आपण पोस्टर लावलं होतं, त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केलंय। योगायोग आहे की आपण नंतर म्हणजे की असं काही ठरवून काही केलेलं नाही किंवा कुठे कोणाचं नाव वापरलेलं नाही। जसं आपण कुठलाही एखादा फोटोग्राफ आपण चांगल्या कामासाठी जो आपण अवेलेबल असतो, रितसर लिगली अवेलेबल असतो, तसा घेऊन हे आपण जाहिरात कॅम्पेन केली होती। ज्यांनी हा आक्षेप घेतलाय ते जे व्यक्ती आहे मुळामध्ये त्यांचा काय हेतू हा पहिला बघितला पाहिजे। तर मला तो असं वाटतं की तो नीट बघितला पाहिजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त समजा आपण सगळं रितसर करून समजा त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पोस्टर बॉय आणि पोस्टर गर्ल सिनेमात जे घडलं तेच पुण्यातही पाहायला मिळालं। सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचावी यासाठी सत्ताधारी महायुतीकडून खटाटोप सुरू आहे। मात्र त्यात चुकीच्या महिलांचे फोटो लावले जात असतील तर केशवसुतांची माफी मागून आम्ही नसू लाडक्या असंच म्हणण्याची वेळ आता माता भगिनींवर येईल। कैलासपुरी, झी 24 तास, पिंपरी।